पेजमध्ये ज्या सुग्या चालू केल्या होत्या. जसं मला बोललो, या पेजमध्ये ज्या सुग्या आहेत, सुगियोत ज्या आहेत त्या इझियर सुगियोत आहेत, त्यामुळे राशी आणि तोसफोत जे आहे तिकडे जास्ती नाही आहेत. पुढचा पेज पण दफ लामूद लामेद बेत अमूद आलेफ, आपल्याला जास्ती एक्सप्लेनेशन नाही आहेत. का? कारण की जो गमारा जो आहे तो कम्पॅरेटिव्हली इझियर गमारा आहे. आपण बघू आपण बघू मागच्या वेळेला आपण बघितला होता. खेळ असूल बाल, म्हणजे आपण मागच्याला बघितला होता. गमारामध्ये प्रश्न विचारला आपल्याला की आपण कन्क्लूड केला. बेचं आपण तिकडे रिझनिंग आणले आणि आपण बोललो की आम इस्रायलनी पाप का केला एगेलचा. आणि तिकडे आपण डिस्कस केला की आजच्या मू दाय आजच्या मू स्वतः दाय, म्हणजे हशेमने खूप शेफा 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 दिला, खूप बगाखा दिली. आजचे त्यांना माहिती नव्हतं की काय करायचं, या मिस्त्राला माहिती नव्हतं काय करायचं एवढ्या पैशाने, आणि त्यांनी तिकडं पाप केले. इकडनं गमारा बोलते आपल्याला की अरे, हे जर पसुकीम जर लिहिलेले नसते तर आपल्याला पुढे जाऊन, म्हणजे या मिस्त्राला पुढे जाऊन चान्स नव्हता की आपण काय बोलू. का बोलतात की, म्हणजे इकडनं आपण पसुकीम बघितलं मागच्या वेळेला, आणि तिकडनं पसुकीमध्ये आपण बघितला की पुस्तकामध्ये बघितला की बेमेत हशेमच्या हातामध्ये ताकद आहे, की हशेम येचेरारा माणसांमधनं घेऊ शकते. आणि तिकडे आपण 3 वेळा 3 पसुकीम बघितले, आणि आपण बेनिशकाचं एक्सप्लेनेशन बघितलं तिकडे की का 3 पसुकीम पाहिजे, तर एक पसुक पण मस्पिक आहे. तो मध्ये एकदा लिहिलाय तर मस्पिक नाही आहे नवी मधला, आणि याच्यामध्ये 3 3 पसुकीम कशाला आणायला पाहिजे. तिकडं जसं आपण बघितलं मागच्या वेळेला, बेनिश काय बोलतात की अरे, या गोष्टी ज्या आहेत त्या श्लवीमध्ये आहेत, त्या स्टेजेसमध्ये येतात. आणि अल्टिमेटली तिची गोष्ट ती बेमेत की अल्टिमेटली याचा जो आहे तो तो काढून टाकतील. पण त्याच्यामध्ये पण स्टेजेस आहेत, नाही की लगेच एका फटक्यामध्ये काढून टाकतील याला. 3 स्टेजेसमध्ये त्यानंतर आपण बघितला की हातामधनं जे ज्यूइश माणसाच्या हातामधून जी पापं होऊ शकतात, त्यांच्यामध्ये पण 3 काइंड ऑफ पापं आहेत. 3 काइंड जे आहेत त्यामध्ये बघितलं आपण 3 एक्झाम्पल्स. एक बघितलं एक्झाम्पलचा की जेव्हा आरी आरी आहे, जेव्हा जेव्हा सिंह जो आहे तो डरकाळी फोडते, तो नोहेम करते, जसं राशी लिहितात सम्याख, कसं लिहितात सम्याख मिष्टगेया मजीक, म्हणजे तो आनंदामध्ये आहे. मिष्टगेया त्याला येड लागलाय आणि तो डॅमेज करते. काय? का? कधी? जेव्हा त्याचा पोट भरलेला आहे, जेव्हा तो हे आहे, संतुष्ट आहे, तेव्हा त्याला तेव्हा तो डोरकाळी मारते, तो मिष्टगे आहे. אין आरी नोएम אלא בקופה של בשר ולא בקופה של תבן. त्यानंतर आपण बघितला त्याच्यामध्ये एक्झाम्पल, बारीकशा सडक्या गाईचा हडकळल्या म्हशीचा एक्झाम्पल आपण बघितला. आणि त्याच्यामध्ये तिकडं गमारा बोलते की का तिने तिच्या नवऱ्या आणि का तिने त्याच्या मालकाला लात मारली. तर बोलते का लात मारली, तर बोलते की तिला त्याने खायला दिला चांगला चांगला करशिनीन. करशिनीन म्हणजे जसं मागच्या वेळेला बोललो की ते बेस्ट काइंड ऑफ ग्रेन्स होते की ज्याच्याने गाई म्हशींना त्याच्यामधनं ताकद यायची, जसं इंडियामध्ये मक्के देतात किंवा गायींना जास्ती दूध त्यांचा याच्यासाठी, तसे त्याला खायला दिला म्हणून तो दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट आपण बघितली त्या माणसाची, ज्याने त्या पोराला आंघोळ घातली, त्याला चांगला सुंदर बनवला, गळ्यामध्ये पैशाचे पाकिट टाकला आणि त्याला उभा केला धंदा करणाऱ्या बायकांच्या घरांच्या समोर. तर बोलतात लो इख्ते अनार, म्हणजे कसं का होऊ शकते की हा पोरगा चूक नाही करत. तिकडं पण सेम बेनिश खाय बोलतात, सेम एक्झाम्पल बोलतात बेनिश खाय की इकडे पण 3 काइंड ऑफ पाप आहेत. पहिला जो पाप आहे तो तावोत, म्हणजे ज्याला बोलतात की त्यांनी खाल्ला त्यामुळे त्या ताकद आली पाप करायला. तो बोलता तो जो आहे तो पाप जो आहे तो स्वतःच्या यच्चरासाठी तो पाप करते, ज्याला अ, अ, ज्याला बोलतात अ, ज्याला बोलतात नाही, ज्याला ज्याला नाही बोलत खेत, पण तो तावोंसाठी, म्हणजे ज्याच्यामध्ये त्याने पाप केला त्याच्या ताबोसाठी. पण गाईचा जो एक्झाम्पल आहे, म्हशीचा एक्झाम्पल जो आणला, त्याच्यामध्ये बोलतात की जर ती त्याला लात मारते, काय, जर म्हैस कोणाला लात मारते त्याच्यामुळे तिला आनंद पण नाही मिळते, मग तिने तो पाप का केला, तो नुसता राग आणायसाठी.
त्या मालकाला राग आणण्यासाठी तिने पाप केला. आणि त्यामुळे तो जो पाप आहे तो आहे तो लाखीस, जसं आपण मागच्या वेळेच्या नवीच्या शिवरमध्ये बघितला मेनाशीच्या बद्दल बोलले तिकडे लाखीस असा कोल तोयवत लाखीस. लाखीस म्हणजे त्यांनी राग आणण्यासाठी, हशेमला राग आणण्यासाठी त्यांनी ती पाप केली. तिसरी जी गोष्ट आहे तिकडे लिहितात माय असे नार वेलो यखता, म्हणजे खेद. खेत म्हणजे त्याच्या हातामध्ये कंट्रोल नव्हता की तो पाप करल, एला तो होता खेत. तो इथपर्यंत मागच्याला बघितला होता. आणि नंतर इकडे पण आपण बघितला, पुढे जाऊन बोलतात इकडे אמר אבונה אמר רב ששת אמר רב ששת היינו דעה איניש, म्हणजे लोक बोलतात नॉर्मल लँग्वेज मध्ये मलिक रिसे पोट जेव्हा भरते झिने बिशे कुठले कुठले वाईट झिने म्हणजे मिने बिशे बिशे म्हणजे वाईट गोष्टी त्याला करायला सुचतात. שנאמר כמריתם וישבעו סבו וירן ליבם ועל כן שכחוני, म्हणजे तुमचं पोट भरलं होतं त्यामुळे तुम्ही मला विसरले. बोलतात रब נחמן אמר מיאך, बोलतात नाही, दुसरीकडनं बोलतात ורם ליבך ושכחת את השם אלוהיך, तुझा हृदय तू वरती गेलास, तू तुझ्या मध्ये स्वतःमध्ये हवा भरली, स्वतःला भरलास मी 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 मी, आणि שכח कुठं गेला पसूक וירם ליבך ושכחת את השם אלוהיך, आणि השमला तो विसरला. ורבנן אמרי, आणि רבנן बोलतात מיאך ואכל ושבעה ודשן ופנה פנה מלשון פנה לעבודה זרה, खाल्ला पिला आणि मग त्याला काय सुचते तर आबोधा זרה. ואי בהתאמה, आणि दुसरी लोक बोलतात की रबानन बोलतात मियाखा वैश्मान यशूरून वैवात, हा सगळ्यात फेमस पसूक आहे. वैश्मान यशूरून, यशूरून तो जी लँग्वेज आहे ती पण इस्रायलचीच लँग्वेज आहे, इस्रायलचंच नाव आहे. बघू आपण पसुकीमध्ये जेव्हा आपण बघू बेजात शेम पसून चालू होत आहेत तोलदोत, काय इचका अविनूचे पाराशोध चालू होत आहेत, सॉरी याकूब अविनूचे पाराशोध चालू होत आहेत. त्याच्यामध्ये आपण बघू हा पसूक एंडच्या दिवसामध्ये त्याचं नाव होतं इशवून. इशवून याकूब अविनचं नाव आहे. याकूब अविनू म्हणजे इस्रायल काय. बोलतात वैश्मान यशवून विवा, तो जाडा मोठा होईल. द्वय मधला पसूक आहे, द्वरी मधला पसूक आहे हा, पण याचा अर्थ असा आहे की इस्रायल जेव्हा जाडे मोठे होतील तेव्हा ते लात मारतील. ואמר רבי שמואל בר נחמני אמר רבי יונתן, מניין שחזר הקדוש ברוך הוא והודה על משה שאמר וכסף הרביתי लהם וזהב עשו לבעל. हा पसूक जो आहे आपण जो बघितला, हा पसूक जो आहे तो आपण बघितला आमोस मधनं, נכון? नाही, होशायामधनं. आणि तिकडे आपण बोललो की त्यांना मी पैसे दिले, खूप पैसे दिले, आणि त्या पैशाचं त्यांनी काय केला, असुले बाल, बाल साठी बाल, כן, עבודה זרה, शिवलिंगाचा, त्या अवोदाच्या साठी त्यांनी तिकडे ते पैसे वापरले. ज इथपर्यंत आपण मागच्या वेळेला बघितला की हशेमनी पण ऍक्सेप्ट केला की म्हणजे जसं काय खॅन की יכול. आपण बघू आजच्या पसुकीमध्ये पण बेजाशमचं पण आलो खॅन एंडला, आपण येऊ मला वाटतं आज इकडं. इकडं आपण एक्झाम्पल बघू की की बेमेत माणसाच्या हातामध्ये तिकडं डिस्कशन आहे, की इकडं डिस्कशन आहे की माणसाचे गुड डीड्स और त्याची तेफिला कुठली गोष्ट जास्ती मोठी आहे, हे गमाचे डिस्कशन आहे. आणि तिकडे आपण बघू काय फेमस गमार इकडचा बोलता जो कोण तेफिला करते लॉंग आणि मी आयन करते बाली देखे वा गमारा परत रोषणामध्ये पण आणलंय. पण इकडं बघू की तिकडं लिहितात गमारा कन्क्लूड करेल आपल्याला की त्याची तेफिला जर असेल विदाऊट तोराच्या स्टडीमध्ये असेल तर त्याला दुःख होईल की जर त्याला त्याची तोराचा अभ्यास त्याची तेफिला जी आहे ती आन्सर नाही केली तर. कारण की ऑब्विसली जेव्हा माणूस जो तोरा शिकते तो येते अंडरस्टँडिंगला, बोलते कधी कधी हास्यांचं उत्तर नाही असतं त्या तेफिलाला, म्हणजे तो तेफिला करते आणि तेफिला आन्सर नाही होते, बोलते आन्सर नाही होते, आन्सर नव्हते, दुःख त्याला दुःख होते. बेमेत बोलतात तिकडे आन्सर खेन दिला आशेमने, आशेमने आन्सर दिला नाही, नॉट नाव, काय ना त्याचं उत्तर होता. आणि जेव्हा माणूस अभ्यास करते तोराचा तेव्हा तो येते त्या अंडरस्टँडिंगला इझिली की काय नाही, सगळ्या ते फिलचा आन्सर येस आहे, कारण की त्या येस मध्ये आपला डॅमेज असू शकते, आपल्यासाठी चांगला नाही असू शकते येस, आणि त्यामुळे तो आन्सर आहे की नो. तो बिसाशम आपण तिकडे तेव्हा बघू, तो बिसाशम आपण इकडनं आज चालू करू. इकडनं ए, इकडं
सुगियोत आहेत सीन गोल्डन काफचा. गोल्डन काफचा जो सीन होता त्याच्या ज्या सुग्या आहेत त्या इकडनं चालू होतील. इकडं इथं लिहितात पसुकी आपण वाचू. बोलतात वैदव्य हशेम एल मोशे लेख रेद. लेख रेद 12 नंबरचा पसूक. बोलतात इकडे וידבר השם אל משה, לך רד כי שיחת עמך אשר העלית מארץ מצרים. बोलतात השם משה रबेनू לך רד उतर खालती का की तुझा जो नेशन आहे म्हणजे इकडं लिहिलाय एरेब रावच्या बद्दल की तुझा नेशन जो आहे त्यांनी पाप केला. म्हणजे किती वेळा आपण एक्झाम्पल केला की का मग आम इस्रायलच्या साठी पण हा पाप करतात. बोलतात का सगळ्यात फेमस उत्तर जो आहे की लो मखू. त्यांनी पाप करताय तो त्याला तुला दिसते की तो पाप करते तू बोललाच नाही ॲज इफ तू पार्टिसिपेट केला त्या पापमध्ये आणि त्यामुळे आम्ही इस्रायलच्या नावावरती मला पाप झाला अफल्पी म्हणजे जरी आपण बोलू की फक्त पाप जो आहे तो कोणी केला तर तो पाप केला फक्त एरेव रावने. बोलतात लेख रेद उतर खालती उतर खालती तुझ्या नेशननी पाप केलाय. बोलतात इकडे 12 नंबर ודבר השם אל משה לך רד. מהי לך רד? גמר प्रश्न विचारते काय उत्तर आहे מהי לך רד? אמר רבי אלעזר बोलतात אמר לו הקדוש ברוך הוא למשה רד מגדולתך כלום נתתי לך גדולה אלא בשביל ישראל ועכשיו שישראל חטאו אתה למה לי. बोलतात इकडे रबी एलिएझर एक्सप्लेन करतात पसूक. बोलतात आशेमनी काय बोलला मोशे रबेनूला लेख רד. מה זה לך רד? गमारा विचारते काय अर्थ आहे लेख רד. लेख רד म्हणजे उतर खालती. बोलताय गमरा काय उत्तर आहे रबी एलिएझर बोलतात काय उत्तर आहे की लेख רד. लेख रेदचा उत्तर आहे की खाली उतर. तुझा जो गुदुला आहे तुझा जो नाव आहे मोठा नाव आहे तो उतर. तू तू तुला मी लीडर बनवला इकडच्या नेशनचा आणि जर तुझा नेशननी पाप केला तर म्हणजे मला तुझी पण गरज नाही. मला लीडर कशाला पाहिजे त्यामुळे तू उतर. बोलतात इकडे רד מגדולתך כלום נתתי לך גדולה तुला काय मी मोठा बनवला एला बिशविल ישראל इस्रायलसाठी तुला मोठा बनवला. ועכשיו ישראל खतू म्हणजे इस्रायलनी पाप केला आता लामा ली मला तू का पाहिजेस. बोलतात मियाद तशाच कोखो शेल मोशे रबेनूचा सगळा इंटरेस्ट निघून गेला. मोशे रबेनूची पॉवर जी आहे ती सगळी उतरली. म्हणजे मोशे रबेनू तोरा शिकत होते आशेम बरोबर. इकडं खालती आम इस्रायलनी पाप केले गोल्डन काफचा आणि आशेमनी सांगितलं लेख रेद उतर खालती. उतर खालती. बोलतात मोशे रब्बेनूचा पॉवर सगळी संपली. त्याला अजिबात म्हणजे बोलतात ना जसं काय लाईफ निघून गेली मोशे रब्बेनूची. बोलतात तशाच कोखो शेल मोशे ולא היה לו כוח לדבר आणि त्याला काय बोलायची पण ताकद नव्हती मोशे रब्बेनूला. וכיוון שאמר הרף ממני והשמידם אמר משה דבר זה תלוי בי. ממש इकडे ब्युटिफुल गमारा शिकते पसुकीम. पण आपण इकडे बघू पहिला जो पसूक होता वैदबर हशेम. शनिया मी इकडं मार्क करतो म्हणजे परत चेंज नको करायला. הרף ממני כן. טוב. טוב. इकडं हा पसूक जे आहे बघा इकडे मी वाढवतो वाटल्यास सर फोन थोडस. 12 नंबरचा पसूक आहे तो लिहिला आहे וידבר השם אל משה לך רד כי שיחת עמך אשר העלית מארץ מצרים. म्हणजे हा नेशन जो आहे ज्याच्यामध्ये तुला मी काढला त्याच्याबरोबर तू तू उतर का कारण की סליחה וידבר השם אל משה לך רד म्हणजे उतर खालती की शिखत עמך तुझ्या नेशनने पाप केलाय अशेर העלית מצרים. कुठं लिहिलाय हा पसूक שמות ל"ב כן פשט कितीसा שמות ל"ב ז'. त्यानंतर पसूक דברים मध्ये लिहिलाय הרף ממני והשמידם. הרף म्हणजे काय अर्थ आहे הרף עברית मध्ये बोलतात तर्पे. מה זה तर्पे? तर्पे म्हणजे लूज सोड मला. मला लूज सोड मला धरू नकोस. म्हणजे जसा आपण बघू गमारा एक्झाम्पल आहे ते काय तुम्ही बोलतोय ते बोलले की गमारा आपल्याला की जसा काय मोशे रबेनूनी जसा कोण माणूस कोणाला धरून देतो बोलतो, सोड तुम्हाला सोड बघ मी त्याला काय करतो. बोलतात तसंच हशेम मुनी मोशे रबेनूला सांगितला हरेफ मिमेनी मला सोड והשמידם त्यांना मी डिस्ट्रॉय करेन ו- ואמחה את שמם מתחת השמיים ואעשה אותך לגוי गदोल עצום ורב ממנו. बोलता मी तुला तुझ्यामधनं खूप मोठा नेशन काढेन.
गमारा इकडे शिकते की जेव्हा ही चालला होता तेव्हा हाशेमनी बोलला, हरेफ मिमेनी. माझे हरेफ मिमेनी, सोड मला, मला लूज सोड. बोलतात जो मोशे रबेनूला अजिबात ताकद पण नव्हती, काय त्याला काय बोलायचं काय सुचत नव्हता. बोलतात कैवान श्यामार, आणि मोशे हशेमनी बोलला तिकडे, हरेफ मिमेनी सोड मला, व्याश्मीदेन म्हणजे मी त्यांना डिस्ट्रॉय करीन. आमार मोशे दवार जे तलुई बी, म्हणजे मला इकडं काहीतरी माझ्या हातामध्ये इकडे पॉसिबिलिटी आहे की मी वाचू शकतो का. त्याला मी पकडलेलं नाही. आशिम त्यांनी बोलला काय नाही बोलला, तशाच हो म्हणजे आशिमचा आशेमचा 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 आशेम बोलत होता. आणि मोशे रबेनू काय बोलायला पण काय त्यांना ताकद नव्हती. आणि लगेच बोलतो तू मला सोड, सोड मला, मी बघ काय करतो, त्यांना त्यांना डिस्ट्रॉय करेन. बोलतो मोशे रबेनू, हा म्हणजे मी वाचू शकतो, मी जर पकडला हाशिमला तर बेमेत माझ्या हातामध्ये आहे. बोलतात तिकडे, बोलते इकडे मला इकडनं आपण शिकतो की मोशे रबेनू हे बघितलं की जेव्हा बोलले हरफ मिमेनी म्हणजे सोड मला, लूज सोड. बोलतात आम्हा मोशे तलवार जे तलुई बी, ही गोष्ट माझ्यावर डिपेंडेंट आहे की म्हणजे हशेम עם ישראל डिस्ट्रक्शन करल או नाही माझ्यावर डिपेंडेंट आहे. עמד ונתחזק בתפילה וביקש רחמים, ביקש רחמים मिशेल मेलech. बोलतात तिकडनं, बोलतात त्यांनी तिकडं ते ऐकल्याबरोबर, हरेफ मिमेने ऐकल्याबरोबर लगेच मोशे रबेनं समजला की हा माझ्या हातामध्ये काहीतरी हा इकडे करायसाठी. त्यामुळे लगेच उभे राहिले आणि त्यांनी नमाज चालू केली. למלך, רחמים למושל למלך, שכעס על בנו. बोलतो तिकडे एक्झाम्पल आणतात, मोशेल למלך, बोलतो स्लिחה, משל למלך. משל למלך म्हणजे इकडं एक्झाम्पल आणलाय किंगचा, שכעס על बनो. त्याला राग आला, त्याच्या पोराचा खूप राग आला होता. वהיה मक्यो मक्का गदोला, आणि त्याला मारायचं होतं, त्याला खूप मोठा फटका. वהיה ओहाबो योशेफ, आणि त्याचा एक कोण चांगला मिनिस्टर होता, त्या समोर तो बसलेला होता. ויושב לפניו ומת, ומתיירא, מתיירא लומר לו דבר. बोलते त्यांनी त्या मिनिस्टरला, मेलेखला, त्या किंगला काय बोलायसाठी तो कापत होता, घाबरत होता, म्हणजे का किंगला राग आलाय, तर मी कसं काय काय बोलू. तर बोलतात तिकडे उमितयारे लोमार लो, मितयारे लोमार लो दबा. बोलतात त्याला काय बोलायला त्यांना भीती वाटत होती. आम्हा मेले, आणि राजाच बोलायला लागला, चालू केला. आम्हा मेले इमल्ले, म्हणजे आपण बघितलं होतं काहीतरी वेळाला दोन प्रकारची इमले आहेत. इमला आहे इमले जेव्हा लिहितात इम आलेफ, כן, इमले लिहितात इम आलेफ, त्याचा अर्थ इमकेन, इमकेन, כן, इबू मध्ये. इलमले जर लिहिला इम आलेफ स्टार्टिंगला, त्याचा अर्थ आहे इमखेन, म्हणजे इफ येस, म्हणजे पॉझिटिव्ह इफ. पण जर लिहिला इम युद इलमले, त्याचा अर्थ होते इफ नॉट. कॅन, लक्षात ठेवा, मी प्रत्येक वेळेला बघत राहतो, आपण किती वेळा बघितलंय. कॅन इलमले, बोलतात इलमले אוהבי זה שיושב לפניי हरक्तीך. बोलतात राजा तिकडं तो बसला होता, राजा बसला होता, त्याला राग आला त्या पोराचा. बोलते तुला एवढा मला मारायची इच्छा आहे, पण माझ्या समोर हा माझा ओहावी, माझा चांगला, माझा आवडता मिनिस्टर इकडे बसलाय, त्यामुळे मी तुला सोडतोय आता. बोलतात लेफनाय व्यावक्तिक अमर דבר זה तलुई बी. बोलतात ही गोष्ट माझी डिपेंडेंट आहे. मियाद अमाद वेयचिलो, लगेच तो उभा राहिला आणि त्यांनी त्या पोराला वाचवलं, म्हणजे त्यांनी बोलला त्याला सांत्वन दिला, त्याला शांत केला आणि वाचवला. बोलतो सेम मोशे रबेनू पण तसंच केला. त्यांनी लगेच तेफिलामध्ये उभे राहिले, बघितला की हाशेमनी जसा पेतख दिलाय बोलायला, हरपे मिमेनी, तर तळपे, लगेच आम्हाला तेफिला. तर पुढचा पसूक आपण बघू, 14 नंबरचा पसूक मध्ये लिहिलाय, आता आणि खाली. आणि खाली म्हणजे काय, आणि खा म्हणजे बघू, हा पसूक नंतरचा पसूक आहे युद्ध नंबरचा, लामेत बेत मध्ये. बोलतात ואתה אני खाले ויחר אפי בהם ויחלם ויעשה אותך לגוי גדול. כן, 12 नंबरचा पसूक जो आहे तो सेम चॅप्टर मधला आहे. आणि तो जाईन नंबर चॅप्टर आहे, म्हणजे वैदबर हशेम बोलतात लेख रेड. आणि नंतर इकडे आणि खाली म्हणजे मला सोड. केन, आणि खा म्हणजे लिव्ह मी. केन, बोलतात ना, आणि लॅनियाक म्हणजे माझ्या हातामध्ये कुठली गोष्ट आहे, त्याला मी जर खाली ठेवतो त्याला बोलतात लॅनियाक. केन, मनियाक. बोलतात तिकडे पसूकमध्ये, आता आणि खाली सोड मला, वैखा वापी मला राग एवढा आलाय, बाहेम त्यांच्यावरती, व्याखलेम त्यांना फिनिश करून टाकेन. व्यासे ओतखा आले गोय गदोल, आणि तुझ्यापासून मी मोठा नेशन करेन. बोलतात इकडे गमारामध्ये, आता
ואתה הניחה לי, ויחר אפי בהם ויחלם. मला त्यांचा राग आलाय, मी त्यांना संपवून टाकीन. व्यासे אותך לגוי गदोल, तुला मी खूप मोठा नेशन बनवीन. אמר רבי אבאו बोलतात, אלמלא מקרא כתוב, אי אפשר לאמור. बोलतात हे जर लिहिलेला नसता ना तोरामध्ये, तर इम्पॉसिबल होता हे बोलायला. का? बोलतात इकडे, אי אפשר לאמור מלך שתופסו, לא, שנייה. אפשר לאומרו, बोलायला अजिबात इम्पॉसिबल होता. מלמד, इकडे लिहिलंय מלמד, म्हणजे टीच करते आपल्याला, שתופסו משה לקדוש ברוך הוא כאדם שהוא तोफेस את חברו בבגדו. טוב, आपण एक्सप्लेन करू, पण अंडरस्टँड करा काय चाललंय इकडे. काय नाही, पश्चात मध्ये काय नाही एक्सप्लेन करायला डिफिकल्ट आहे, त्यामुळे आपण इकडे थोडासा मदत घेऊ मिकुबालीम लोकांचा. बोलतात इकडे, ए, बोलतात इकडे, אלמלא מקרא כתוב, म्हणजे हे जर लिहिल्या नसता, אי אפשר לאמור, इम्पॉसिबल होतं बोलायला. का? गमारा बोलते מלמד שתפסו משה, मोशेने पकडला काय, לקדוש ברוך הוא, म्हणजे मोशे ben कादोश ברוך הוא पकडला, म्हणजे म्हणून तुम्हाला सोड सोड, मला मला आणि खाली मला लीव मी. बोलतात שתפסו משה לקדוש ברוך הוא כאדם, म्हणजे कुठला माणूस जो आहे, שהוא תופס את חברו, त्याने त्याच्या मित्राला जो पकडलाय, बिगदो, बिगदो त्या कपड्याला पकडलाय, आणि त्याला तर बोलते सोड सोड मला. ואמר לפניו ריבונו של עולם, אין אני מניחך עד שתמחול ותסלח להם. बोलतात मी तुम्हाला नाही सोडणार जोपर्यंत तुम्ही या नेशनला माफ नाही करणार. טוב, इथपर्यंत פשט. इथपर्यंत פשט. שלה, כן, שני לוקות הברית, רב लंदा आणतात अरिझलमधनं. बोलतात तिकडे काय याचा अर्थ आहे तफसो बेबिगदो, मा हशेमला कपडे आहेत, हशेमला हे, כן, जे क्वेश्चन आपण किती आपण बोललेलो आहोत, כן, कसं काय मग इकडे एक्सप्लेन करायचं गमारा. तर बोलतात तिकडं की बिगदो म्हणजे लेबुशीम, כן, जर जो कोण रगील आहे, जो कोण युज टू आहे शिकायला, लेबुशीम म्हणजे कपडे. पण लेबुशीम जेव्हा आपण स्पिरिच्युअल गोष्टींच्या बद्दल डिस्कस करतो, स्पिरोच्या बद्दल, त्याचा अर्थ होतो लेबुशीम म्हणजे जे एक्सटर्नल गोष्ट आहे की जिकडनं ती फायनल लाईट निघते, त्याला बोलतात लेबुशीम. बोलतात तिकडे הרב סיגל לנדה, שלה שני לוחות הברית, तिकडे ते लिहितात अरिझलच्या नावाने, आणतात बेगדים म्हणजे लेबुशीम, बेगדים, बेगד आणि לבוש सेम शब्द आहे, ऑल्टरनेटिव्ह शब्द आहे, क्लोदिंग आणि ड्रेस सारखा עברית मध्ये. आणि बोलतात की तफास बेमिदोत של קדוש ברוך הוא, म्हणजे फायनली अल्टिमेटली, כן, अल्टिमेटली समजा हशेमचा गजेरा आहे, हशेमची कुठली डिग्री आहे, ती यायची आहे बाहेर, כן, गुड डिग्री और बॅड डिग्री. तर जशी ती बाहेर अल्टिमेटली ती रिव्हील होते आपल्यामध्ये, כן, त्याप्रमाणे आपण डिसाईड करतो, म्हणजे आपल्याला दिसतंय की ओ दीन आहे, और रखमीम आहे, और रखमीम गमुरीम आहे, जसं आपण बोललो की केतर रखमीम गमुरीम, כן, ओ खेसेद आहे, ओ गवुरा आहे. तसंच बोलतात असला की त्यांनी त्याच्या मिदोतला, हशेमच्या मिदोतमधनं त्यांना पकडला. कुठल्या मिदोतला? रखमीम, केल मेलेक, हा काय נכון तिकडे पस्कीमध्ये हशेमचे जे मिदोत आहेत, ते मोशे रबेनु मस्किर करतात, ते रिमाइंड करतात, आणि बोलतात तिमखाल, म्हणजे हशेमची मिदोतला त्यांनी पकडला. नाही की באמת बेगדים पकडले, נכון, की אין להשם בגדים, אין לו גוף, אין לו דמות הגוף, כן, त्याला नाही, त्यांना शेप नाही आहे, त्यांना बॉडी नाही आहे, मग कसं काय? तर बोलतात मिदोत. טוב, בסדר, कोणाला प्रश्न आहे? मी फास्ट चाललंय मला माहिती आहे, पण मला वाटतं गमारा इझियर गमारा आहे, त्यामुळे मी ऑपॉर्च्युनिटी घेते थोडा फास्ट जायची. कोणाला काय विचारायचं इथपर्यंत? ברוך. טוב, יאללה. ויעשה אותך לגוי גדול, יעשה אותך לגוי גדול. בולטי איכלה גמרא, אמר רבי אלעזר, אמר משה לפני קדוש ברוך הוא, ריבונו של עולם, מה כיסא של שלוש רגלים אינו יכול לעמוד לפניך בשעת כעסיך? כיסא של רגל אחת, כמה, כיסא של רגל אחת, על אחת כמה וכמה, ולא עוד, אלא שיש בי בושת פנים מאבותיי. עכשיו יאמרו, ראו פרנס שהעמיד עליהם, ביקש גדולה לעצמו, ולא बיקש आलेהם रחמים. एक्सप्लेन करतो. इकडं गमारा विचारते प्रश्न, गमारा इकडे प्रश्न विचारते, काय अर्थ आहे यासे ओतखा गोय गदल? आपला पसूक, सेम पसूक, आणि खाली ואתה אני खाली, इकडं मला तू सोड, ואחר אפי, मला राग जो आहे तो मला वाढलाय, יחלם,
एखालेम त्यांना मी डिस्ट्रॉय करेन असं शालोम. असे ओतख लेगोय गदोल, आणि तुझ्यामधून मी मोठं नेशन काढेन. काय अर्थ आहे असे ओतख लेगोय गदोल? बोलतात काय 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 बोलला तिकडं, तर बोलतात असे ओतखाले गोय गदोल. लिहितात तिकडं मोशे रबेनु असे ओतखाले गोय गदोल, तर काय अर्थ आहे? बोलतात अमार रबी एलाझर बोलतात, अमार मोशे रबेनु बोलले हशेमला, הקדוש ברוך הוא, ריבונו של עולם, כן, master of the world, מה הכיסא של שלוש רגלים? מה זה כיסא של שלוש רגלים? बोलतात כיסא של שלוש רגלים, इकडं आपल्याला राशी लिहितात अब्राहम, यצחק ויעקב. म्हणजे इकडं זכור לאברהם, ליצחק וליעקב, משה רבנו जेव्हा उत्तर दिला, כן, मी באמת מקומה घेऊन बसायला पाहिजे होतं. पण טוב, בסדר. जेव्हा मोशे रबेनूने उत्तर दिला, או बकशा मागितली, जेव्हा नमाज केली, तेव्हा कुठली बकशा मागितली? बोलतात झखोर, झखोर לאברהם, ליצחק וליעקב, त्यांना तू प्रॉमिस केला होतास. बघू आपण गमारामध्ये, पण गमारा आपल्याला आणल. बोलतात तीन, ज्या खुर्चीला तीन पाय आहेत, כן, अब्राहम, यצחק आणि याकov, त्या पायांमध्ये ही खुर्ची उभी नाही राहते. म्हणजे काय बोलायला, की हे जे आम इस्रायल आहेत, ते त्यांना जर मी तुझ्याकडे प्रार्थना केली, तीन लोक, तीन आबोच्या नावाने, अब्रामच्या नावाने, इस्हाकच्या नावाने, याकूबच्या नावाने, आणि तरी तुझ्या रागाच्या समोर आम इस्रायलचा पाप जो आहे तो उभा नाही राहू शकते. म्हणजे त्यांना त्यांना तुला डिस्ट्रॉय करायला लागणार आहे. बोलतात इकडे किस्से शिल्लक लखात, म्हणजे माझ्या माझ्या एक एक पायाची खुर्ची जी आहे ती कशी काय उभा आहे? म्हणजे अजून पुढे जाऊन किती वर्षांनी आम्ही इस्रायल पाप करतील, जातील एरच कनानमध्ये. कॅन्सर बघितलं 900 इयर्सची स्टोरी आपण भाऊ हशेम ऑलमोस्ट संपवायला आपण आलोय. किंग्स अख्खा चक्का आणि योशुआ आणि शोफ्तीम, काय ना, 900 इयर्सचा ऑलमोस्ट स्टोरी आहे. ती באמת आपण लवकर संपवणार आहोत मेलाखीमच्या बुक्समध्ये. तर तिकडं 900 इयर्सची स्टोरी आहे, त्याच्यामध्ये ते येतील, पाप करतील, परत त्यांना डिस्ट्रॉय करायला लागेल. म्हणजे तिकडे तीन लोक, तीन पाय, तीन रेगलीम, ते तुम्हाला वाचू नाही शकले. मोशे रबेनूचा रेगेल एखाद कसं काय वाचवाल? आणि ते तिकडे लिहिलं आहे. बोलता इकडे किस्से של שלוש רגלים, म्हणजे एक खुर्ची जी आहे तिला तीन पावलं आहेत. אינו יכול, ती तुम्हाला לעמוד לפניך בשעת כעסיך, म्हणजे जेव्हा हशेमला राग येते, त्यासमोर हे तीन तीन मोठे मोठे आवाज जे आहेत ते उभे नाही राहू शकत. किस्से של רגל אחד, म्हणजे खुर्ची जी आहे एक पायाची, आल אחת कामा कामा, बोलते ही कशी काय उभी राहील? लो ओदेला, बोलतात अजून नाही. आणि अजून काय प्रॉब्लेम आहे बोलते मला, की तू माझ्यामधनं समजा नेशन मोठा काढला, यांना तो डिस्ट्रॉय केलास, तर म्हणजे पुढे जाऊन ज्या आशेमला पाप करतील हे लोक, काय, आणि परत जेव्हा आशेमला राग येईल, तर त्यांना कुठलीच खूत राहणार, त्यांना कुठली मेरिट राहणार आहे की ते उभे राहतील रागाच्या समोर? बोलतात वेलो ओदेला यशली बोषित पनीम, आणि मला पण लाज आहे. बोलते कसली लाज आहे? बोलतात मी अबोताय, मला अब्राहम, इच्हाक आणि याकोबच्याकडनं मला इकडं लाज वाटेल जर हे झालं तर. अक्षाव योमू, म्हणजे बघा काय होता फर्नास, म्हणजे ज्यांनी कोणी एक लीडर होता, कोण प्रोव्हायडर होता, मोशे रबेनू काय, तो आम इस्रायलचा लीडर होता. हेमीद आलेम त्याने त्यांच्या समोर उभा केला. बिकेश गदुला आचमो, आणि त्यांनी स्वतःसाठी बघितला. त्याला बोलला जसं काय, हा खालेम होता असं घर, हा बिसद बिसद, मला जर मायामधनं मोठं नेशन काढशील तर मग ठीक आहे. मग पितो वेलो बिकेश आले मी, आणि मला इकडं लाज आहे की मी अब्राहम, इस्हाक आणि याकोबकडनं, की मी त्यांच्याकडे नमाज नाही केली, आणि स्वतःला जेव्हा बोलला की तुला मोठा करीन, तेव्हा त्यांनी एक्सेप्ट केला. तर पुढे वयखाल मोशे את פני השם, पसूक बघू आपण आतमध्ये. बोलतात वयखाल मोशे את פני השם אלוק, אלוקיו, ויאמר למה השם יחרה אפיך בעמך אשר הוצאת מארץ מצרים בכוח גדול וביד חזקה. טוב, משה רבנו इकडं आशेमला विचारतात, यखल मोशे, आपण इकडे बघू गमारा काय बोलू, याखेलचा अर्थ काय? ऑब्विसली गमारा प्रश्न विचार, याखेल मोशे काय आकडे, इकडे राशी आपल्याला माहिती आहे. इकडे बोलतात वैपलेल, नमाज चालू केली. את פני השם, ויאמר למה השם יחרה אפך, का तुला एवढा राग आलाय? असे होचेता מארץ מצרים, מצרים त्यांना काढलाय. जसं राशी बोलतात मित्रांचे जे मिदोत जे आहेत, अवोदा जाताचे, त्यांच्याशी अजूनपर्यंतचे कनेक्टेड आहेत. ऑब्विसली ते पापच करणार आहेत. तुला काय वाटलं काय करतील हे येऊन?
तर באמת तू त्यांना बाहेर काढला बाय कोआक गदोल, म्हणजे ते तुमामध्ये होते 49 लेअर्सच्या तुमामध्ये होते. त्यांना तिकडनं बाहेर काढला. ऑब्व्हियसली ते लगेच काय थांबणार नाहीये. त्यामुळे जसं काय त्यांनी आठवण करून दिला. बघू आपण इकडे गमारा काय बोलते. गमारा बोलते ויכל משה את פני השם. אמר רבי אלעזר מלמד שעמד משה בתפילה. נכון? ויכל. पण इकडं आपण बघू अजून एक פירוש. बोलतात בתפילה לפני הקדוש ברוך הוא עד 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 שאכלהו. מה זה אכלהו? רש"י, כן, אה, כן, לא, טוב. बोलते इकडं गमारा, रबी अलेसर बोलतात काय त्याचा अर्थ आहे की 15 नंबर. बोलतात काय त्याचा अर्थ आहे. बोलतात מלמד שעמד בתפילה, כן, עמד בתפילה לפני הקדוש ברוך הוא עד שאכלהו. מה זה אכלהו? आजारी पडले ते नमाज करता करता ते आजारी पडले तिकडे. आम्ही इस्रायलचं नमाज करतो त्याच्यामध्ये ते आजारी पडले. वैखाल मोशेचा अर्थ काय आहे? की नाही की त्यांनी चालू केला नमाज आणि देव नो. ते फिलाशे मोशे रबेनूची नमाज आहे. खालाव माझे खालाव आजारी झाले ते नमाजीमध्ये, म्हणजे त्यांना आपण बघू काय झालं. ते आजारी पडले. ורבה עמד עד शेहाफेर लो निद्रो. जोपर्यंत कधीपर्यंत त्यांनी नमाजमध्ये उभं राहिले. बोलतात वया तीन एवढे पेरुशी माहीत. रबी एलेझा बोलते जोपर्यंत ते आजारी पडले, नमाजमध्ये आजारी पडले तोपर्यंत त्यांनी नमाज करत राहिले. राबा बोलतात आद शेहाफेर लो निद्रो. מה זה हाफेर लो निद्रो? जसं का हशेमने नेदर केला होता वय खाल्ले होता मी त्यांना मी डिस्ट्रॉय करीन वगैरे. आणि मोशे रब्बेनूनी त्यांचा त्यांचा नेदर जो आहे तो अफेअर केला. मुतारीम लखेम मुतारीम लखेम मुतारीम लखेम. כן? इकडं प्रॉब्लेम आहे आला खेकली पण देव बेसा देव इकडं. का कारण की काय नाही काय प्रॉब्लेम आहे की बोलतात जेव्हा माणूस येते आणि तो हफारात नेदरिंग करते, हातरात नेदरिंग करते, त्याला त्या नेदरिंगच्या बद्दल वाईट वाटायला पाहिजे, म्हणजे खरेत करायला पाहिजे, त्याला त्याच्याबद्दल सॉरी वाटायला पाहिजे की अरे त्यांनी तो नेदर केला तिकडे चूक झाली, मी तो नेदर नाही करायला पाहिजे होता, हे नाही कर. तिकडं त्याला काय कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये काय आपण किती वेळा डिस्कस केला होता ओराखांची शिवरीमध्ये बेचे. कॅन कुठले कुठले नेदारी म्हणजे ते नाही एफेअर करू शकतात. पण कुठले कुठले आहे ते नाखून कॅन एफेअर करू शकतात. तिकडे आपण बोलतो की कुठला एफेअरला नेदर केला त्याने, जिकडे तुम्ही खरेच करते त्याला बोलते खवा आणले माफी, तो मला माहिती नव्हता, मला हे नाही होतं, मला या सगळ्या कंडिशन्स माहिती नव्हत्या. त्यामुळे बोलतात की वाफेर כן אפר לא נדרו וכתיב אחא ויכל. וכתיב אחא ויכל इकडे बोलते कसा काय तो शिकला हफेर बनणं वयाखेल. כן? וכתיב הטעם לא יכל דברו. एक मिनिट פסוק בגו לא יכל דברו. אמר מור הוא אינו מיכל אבל אחרים מאכלים לו. बोलतात इकडं या दुसऱ्या पसूक मधनं शिकला. बोलतात इकडं कसं काय बोलतात रावा येतात आणि बोलतात की काय अर्थ आहे की वैखाल मोशेचा अर्थ आहे की हशेमचा नेदर मोशे रबेनूनी माफ केला. טוב, כסה काय शिकता तुम्ही आहे. बोलतात עד שהפר לא נידו. כתיב, כאן גילה בדעך, ויכל, וכתיב תם לא יאכל דברו. म्हणजे पुढच्या पसूकमध्ये लिहिलंय 16 मध्ये איש, כן, איש לא ידור נדר להשם או יישבע שבועה לאסור ישרו על נפשו לא יאכל. म्हणजे बोलतात इकडं יאכל, יאכל. כן, רבא बोलतात इकडं या पसूकमध्ये लिहिलंय शेमोत मध्ये, כן, השמचा जेव्हा आशिमकडे जेव्हा मोशे रबेनूने चालू केली नमाज, तिकडं लिहिलाय वयाखेल, म्हणजे तिकडे त्यांनी नमाज चालू केली. राबा बोलतात नाही त्यांनी तिथं नेदर एफेर केला. बोलतात कसं काय शिकला आखेल मधनं एफेर, तिकडे लिहिलाय आखेल. बोलतात राबा कुठून शिकला माहिती आहे, याच्या नेदारीमध्ये जो पसूक आहे नेदारींच्या पराशामध्ये तिकडे मी शिकला. बोलतात इश्की दो नेदर लाशे, म्हणजे जो माणूस जाय ज्यांनी कुठला नेदर पकडला लाशेम ओ शेबुआ म्हणजे त्यांनी शपथ घेतली. लेसो लेसो इसूर घाल नफशो, म्हणजे मी ही गोष्ट खाणार नाही, ओ ही मी गोष्ट करणार नाही, ओ ही मी गोष्ट घालणार नाही. केन याच्यामध्ये त्यांनी नेदर पकडला, त्यांनी शपथ घेतली हाशिमच्या नावाने. लो यखाल देवारो, त्याचा तो गोष्ट जी आहे ती लो यखाल देवारो म्हणजे ती चालू नाही होणार. बेखोल अयोचे पी यासे, आणि त्याला ती जी गोष्ट जी आहे
ती गोष्ट त्याला करायला लागेल. שלום עליכם. बोलतात तिकडे ויכל आणि बोलतात तिकडनं राबा शिकतात את פני ואמר, बोलतात तिकडं काय लिहिलंय ויחל, आणि इकडे काय लिहिलंय לא יחל. म्हणून तर तिकडे बोलतात שהפר לא נידרו, כתיב אחא ויחל וכתיב הטעם לא יחל דברו. म्हणजे तिकडनं त्यांनी शिकला ह्या शब्दामधनं, किंवा मोशे रबेनूने काय केला, लो याखेल नाही चालू केला. त्यांचा जो नेदर जो पकडला होता तो त्यांनी चालू नाही केला. बोलतात लो याखेल, हशेमचा नेदर त्यांनी पकडला. इकडं एक हालाखिकलीचा बोला सुगियामध्ये प्रॉब्लेम आहे बोलायला, पण जे बेंताईम आपण पिगुशीमध्ये करतो की मे बी हाशेमला वाईट वाटला, कॅन हाशेमला वाईट वाटला की त्यांनी असा नेदर पकडला, त्यांनी शपथ घेतली की मी आम इस्रायलला डिस्ट्रॉय करतो. बोलतात बोलतात אמר מור הוא ואינו מאחל אבל מאחלים לו. म्हणजे त्यांनी जरी स्टार्ट नाही केला तरी बाकीचे येतात आणि त्याला स्टार्ट. ऑब्विसली याच्यामध्ये कॅन आपण सिम्पली बोलतोय कॅन मध्ये, ऑब्विसली त्याच्यामध्ये डीप 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 मिनिंग आहेत. ושמואל אמר, आणि שמואל बोलतात מלמד שמסר עצמו למיתה. बोलतात वयाखेलचा काय अर्थ आहे, त्यांनी लिहिला की स्वतःला त्यांनी डेथ मध्ये त्यांनी त्याला, जसं काय स्वतःला त्यांनी अर्पण केला, स्वतःला त्यांनी डिवोट केला आम इस्रायलसाठी मरण्यापर्यंत. कसं काय शिकतात, ועליהם שנאמר ואם אין מחנה, אם ना מחנה ना מחנה ना מספריך. बोलतात की तिकडनं दुसऱ्या पसूकमधनं शिकतात, म्हणजे नाही त्या पसूकमध्ये, एला पुढच्या पसूकमध्ये. बोलतात 17 नंबरचा पसूक जो आहे, बोलतात ואתה אם תישא חטאותם ואם ועין, ואם עין म्हणजे बोलतात ואתה אם תישא खतोता म्हणजे त्यांची पाप जे तू घेऊन टाक. वेईम आईन म्हणजे जर तू नाही घेतलीस तर मखेनी ना मी सिफरेख, मला तुझ्या पुस्तकातनं काढून टाक, त्याचं नाव मला तू काढून टाक असे कथाफतात. बोलतात तिकडनं श्मुएल बोलले की तिकडनं शिकला की आशेम मोशे रबेनू जे होते ते त्यांचा स्वतःचं नाव जो आहे तो पण म्हणजे मरायसाठी पण तयार होते आम इस्रायलच्या आम इस्रायलला माफी मिळण्यासाठी. אמר רב יצחק, רבא बोलतात רב יצחק שנאמני מלמד שאכלה עליהם מידת הרחמים. बोलतात वयाखेलचा काय अर्थ आहे, त्यांनी त्यांच्यावरती मिदात रहामीमची जी मिदा होती, हशेमची जी जी मिदा आहे, हशेमची जी 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 अं, जी वृत्ती आहे राखामीमची म्हणजे दया करण्याची, त्याच्यामध्ये त्यांनी ती पकडली आणि तिकडं त्यांनी नमाज चालू केली. रवाना नाम रे म्हणजे पाचवा मत केन ऑलरेडी. बोलतात इकडे पाचवा मत מלמד שאמר משה לפני הקדוש ברוך הוא ריבונו של עולם חולין לך, חולינו לך. מה זה חולינו לך? חולינו לך, मला वाटतं इकडे राशी आहेत, बोलतात इकडे לא, तर खुलीन उलेखा म्हणजे ही तुझ्या लेवलची गोष्ट नाही. खुलीन हशेम कदोश बारुख कदोष आणि खोल हे बोलतात मासे. बोलतात खुली मुलेखा म्यासोद दवा कसे. बोलतात ही गोष्ट जी आहे ती खुली नाही, ती तुझ्या लायकीची नाही, म्हणजे हशेम तुमची लेवल खूप वरची आहे. या गोष्टीमध्ये तुम्ही नाही डील करायला पाहिजे. वयाखाल मोशे येत पेने हशेम. बोलतात तिकडे की त्याचा अर्थ आहे की दवा אז זה, बोलतात ויכל משה את פני השם, טניה, बोलतात טניה म्हणजे इकडं नवीन बरायता आपण शिकला. बोलतात רבי אלעזר הגדול אומר, רבי אלעזר הגדול, תנא, כן, बोलतात, אומר מלמד שעמד משה בתפילה לפני הקדוש ברוך הוא עד שאחזו אכילו, עד שאחזתו अखिलो. म्हणजे बोलतात त्यांनी नमाज कुठपर्यंत केली, जोपर्यंत त्यांना अखजतो अखिलो हा नाव आहे. बघू आपण गमारा विचारेल प्रश्न. अखिलो जो नाव आहे तो आहे एका रोगाचा. बघू इकडे गमारा बोलल माय अखिलो मतलब रबी अलेझर गदोल, כן, रबी עקיבאचे רב, one of the four רבנים, רבי אליעזר הגדול. आणि רבי אליעזר גדול כשמו, כן, רבי אליעזר גדול most of the חיים त्यांचे ते खेळमध्ये होते, आणि तरी पण त्यांना बोलतात रबी अलेझर הגדול. हे באמת खूप मोठे राब होते. बोलतात माय अखिलो
אמר רבי אלעזר, מורה, מורה, बोलतात אמר רבי אלעזר बोलतात, אה, אש של עצמות. מה זה अश של עצמות? अश של עצמות म्हणजे हाड्यांमध्ये आग लागल्यासारखी. म्हणजे जेव्हा ते नमाज करत होते तर त्यांच्या हाड्यामध्ये अशी काय आग लागली होती. आणि जसा वरती बोललो, वरती पण राबी एलेझर बोलले, वरती केन राबी एलेझर अमोआ, ते बोलले की अखाजतो खोलियो. מה זה अखाजतो खोलियो? की आजारी होते. कुठले आजार होता? बोलतात रबी एलिएझर गदोल, एश של עצמות. एश של עצמות म्हणजे त्यांच्या हाड्यांमधनं आग येत होती. माई एश של עצמות, गमाला विचारते काय अर्थ आहे एश של עצמותचा, म्हणजे हाड्यांमधनं कसली आग येते. אמר अबाय इष्टा दे गारमे. इष्टा दे गारमे, रशी इकडे लिहितात इष्टा दे गारमे. इष्टा दे गारमे. אישתא דגרמה, לא, שאכלו, इकडे लिहितात ואכלו, אכל ההוא लिहितात, הצפיר, הפציר בו म्हणजे खूप त्याने नमाज केली, आणि बोलतात הנויר, הנויר בלעז, הנויר בלעז म्हणजे צרפתीमध्येच, फ्रेंच मध्ये त्याला बोलायचे अनायो. שנייה, אשתא דגרמה, יש פה, הנה אשתא דגרמה. אשתא דגרמה, बोलतात इकडं हा आजार जो आहे त्याचं नाव आहे मोलिया, मोलियार बेलाज. כן? मोलियार बेलाज. इकडं लिहितात קדחת, इकडं לועזי רש"י लिहितात קדחת. מה זה קדחת? קדחת म्हणजे ताप, ताप सारखा. כן, कदाखात एश, तापासारखा त्यांच्या हड्ड्यामधनं एवढी त्यांची नमाज त्यांनी ते केली होती, डिवोट केली होती स्वतःची नमाज त्या मिस्रासाठी, की बोलतात कदाखात शेल एश त्यांच्या अंगामधनं म्हणजे त्यांच्या हड्ड्यांमधनं जशी काय आग धरली होती हड्ड्यांमधनं, एवढी गरमी येत होती तेव्हा ते नमाज करत त्याच्यामध्ये इथं. तर पुढचा पसूक, זכור לאברהם ליצחק ולישראל עבדיך אשר נשבעת להם, אשר נשבעת להם בך, נשבעת להם בך. מהי בך? बघू इकडे पसूक, बोलतात इकडे זכור לאברהם, זכור לאברהם, 18 नंबरचा पसूक, זכור לאברהם ליצחק ולישראל עבדיך אשר נשבעת להם בך ותדבר עליהם אברהם, לא, הרבה את זרעכם וכוכבי השמיים ולא, וכל הארץ הזאת אשר אמרתי אתן לזרעכם נחलू לעלות לעולם. बोलतात इकडे זכור לאברהם ליצחק ולישראל, म्हणजे तू त्यांना शपथ दिली होती, आठवण कर त्यांची. अशर निजबात लהם, त्यांना तू शपथ दिली होती, बך तुझ्या नावाने, ותדבר עליהם, आणि त्यांना तू बोलला होतास הרבה את זרעכם, तुमची जी पिढी आहे त्यांना मी खूप 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 वाढवीन, की कोखावे अशमाईम स्टार सारखा वाढवीन, वकोल आरेच अजोत म्हणजे हा जो लँड आहे, כן, הכנענचा जो लँड आहे तो मी त्यांना देईन, अशेर אמרתי אתן לזרעכם ונחलू לעולם. म्हणजे ह्या शपथचा काय होईल, की जे तू प्रॉमिस दिलीस अब्राहम इस्हाक याकोबला, की बेखा तुझ्या नावाने प्रॉमिस दिली, की ही जी लँड जी आहे ती तुझ्या पोरांना देईन. एक मिनिट, मला इकडं चेंज करायला लागणार आहे. येते माझा आवाज ऐकायला? Yeah. तुम्ही नको. כן. बोलतात इकडे זכור לאברהם ליצחק ולישראל עבדיך אשר נשבעת להם בך. מהי בך? बोलतात इकडे גמרא काय अर्थ आहे מהי בך? काय अर्थ आहे מהי בך? बोलतात אמר רבי אלעזר, אמר משה לפני הקדוש ברוך הוא, ריבונו של עולם, אלמלא נשבעת להם בשמיים ובארץ, הייתי אומר, כשם שהשמיים והארץ בטלים, כך שבועתך बतेला. बोलतात की जर तुझी शपथ जी घेतली आहेस, आशेमनी जी शपथ घेतली, अशर निजबात आलाय, म्हणजे ती जी शपथ जी होती अब्राहम इस्हाक आणि याकोबच्या नावाने जी शपथ घेतली होती,
ती शपथ जर घेतली असती आणि त्याच्यामध्ये नावाने घेतली असती, शमाईम बेआरेच म्हणजे धरती आणि आकाशाच्या नावाने घेतली असती. आणि जशी धरती आणि आकाश जे आहेत ते बेतेली माहित ते कॅन्सल होणार आहेत नंतर पुढे जाऊन के. तसाच तुझी पण जी शपथ घेतलेली आहे, जी अब्राम अविनूला इस्हाक अविनूला शपथ घेतली, ती पण कॅन्सल झाली. म्हणजे ती कितीतरी वर्ष होती आणि एका स्टेजला ती कॅन्सल झाली. बोलतात बोलतात इकडं मोशे रबेनु बोलतात מאי בך אמר רבי אלעזר אמר משה לפני קדוש ברוך הוא ריבונו של עולם אלמלא נשבעת म्हणजे जर तुझी शपथ जी असती בשמיים ובארץ म्हणजे ती आकाशामध्ये आणि धर्तीवरच्या नावाने घेतली असतीस, הייתי אומר כשם ששמיים והארץ בטלים जसं आकाश आणि धरती जे आहे ते कधीतरी कॅन्सल होणार आहेत पुढे जाऊन, כך שבועתך बतेला त्यामुळे तुझी शपथ जी आहे ती पण कॅन्सल झाली. ועכשיו שנשבעת להם בשמך, पसूक मध्ये लिहिलाय, कसा लिहिलाय, निष्बात लהם बेखा ही शपथ जी आहे तू स्वतःच्या नावाने घेतली आहेस, त्यामुळे निष्बात लהם बेखा माई बेखा काय अर्थ आहे तुझ्या नावाने. אמר רבי אלעזר משה בגיט ऑलरेडी שנייה, הייתי אומר כשם ששמיים וארץ בטלים כך שבועתך בטלה, עכשיו שנשבעת להם בשמך הגדול, מהי שמך הגדול חי וקיים לעולם לעולמי עולמים, כך שבועתך קיימת לעולם ולמי עולמים. बोलतात जसा तुझा नाव फॉर एव्हर 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 राहणार आहे, तसाच ही जी प्रॉमिस जी आहे, ही जी शपथ जी घेतलेली आहे ती फॉर एव्हर राहणार आहे. זהו באמת פאורפול, כן, באמת כתיסה मध्ये जे דרשות आहेत, כן, רבנים लोकांचे באמת पॉवरफुल इकडे म्हणजे मोशे रबेनूची जी नमाज जी होती ती सिंपल नव्हती. शुभ इकडे प्रश्न विचारायला पाहिजे, केन, की का वैद खानदानमध्ये, केन, वैद खानदानमध्ये का असे मला नाही मस्पिक 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 इथपर्यंत नमस्कार आणि जेव. पण इकडं केन आणि केन आपल्या सगळ्या रिझन माहिती आहे की मोशे रबेनूने जे केलं सगळ्या. पण आपण इकडे बघू गमारामध्ये की इकडं हा जो रिझन जो आहे तो हाशेमला पाहिजे होता. हाशेमला पाहिजे होता की तो प्रयत्न करल आणि आम इस्रायलसाठी माफी मागल. केन मी कितीतरी तुम्हाला बोललो होतो, केन आपण बघितला ओराखाई मध्ये पण. आणि खिदूश जो आणतात बेनिश खाय पण आणतात खिदूश असे, की जेव्हा आम इस्रायलच्या नेशनवरती जेव्हा गझेरा आहे, जेव्हा प्रॉब्लेमॅटिक गझेरा आहे, बोलतात तिकडं आज सद्दीकीम जे आहेत त्यांची जी नमाज जी आहे ती असली पाहिजे ह्या गोष्टीसाठी फक्त की आशेम जो आहे तो तो त्यांना माफ करल, त्यांना तो वाचवल, त्यांना तो हे करल. आणि जे बोलतात ही स्टाईल आहे डर्निंगची. बोलतात जेव्हा आम्ही सगळे होते झेरो प्रॉब्लेमॅटिक आहेत, तेव्हा आश्रमाला बाकी कुठल्या गोष्टी ऐकायच्या नाही, त्यांचे पापं नाही ऐकायची आहेत, ते काय वाईट गोष्टी करतात ते नाही ऐकायचे आहेत. आश्रमला ऐकायचंय त्यांची ते किती चांगले आहेत, त्यांच्यामध्ये जे लोक आहेत ते काय करतात वगैरे वगैरे. נכון, तो जो राब आहे, तो जो चदिक आहे, त्याच्यावरती खेन रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तो बेमेत त्याच्या लोकांना, त्याच्या काळाला तो सांगल काय की चुबा करायला पाहिजे आणि हे प्रॉब्लेम्स आहेत ह्या गोष्टीमुळे होतात वगैरे वगैरे वगैरे. पण नमाजीमध्ये फक्त स्तुती जसा आशेमनी जसा आपण बघितला की मोशे रबेनूनी कुठल्या कुठल्या जे सुयोग आहेत ते बघितल्या आणि कुठल्या कुठल्या स्टाईलनी ती नमाज जी आहे ती चेंज केली. का कारण की मोशे रबेनू पाहता होता की त्यांना माफ कर. बघू अजून पसूक बोलतात ותדבר עליהם ערבי את זרעכם ככוכבי השמיים וכל הארץ הזאת अशर אמרתי हाय. तो बोलतात इकडे हा पसूकचा पुढचा पार्ट त्याच्यामध्ये लिहिला आहे ותדבר עליהם म्हणजे हाशेमच्या प्रॉमिस मध्ये गोष्ट होती. अगबे जराखेम म्हणजे नाही की त्यांना संपवल, याला त्यांना वाढवल. הרבה את זרעכם ככוכבי השמיים וכל הארץ הזאת अशर אמרתי. आणि जे सगळं लिहिलंय आई अशर अमावती, बोलतात काय कुठं लिहिलंय काय आई अशर अमावती, बोलतात काय त्याचा अर्थ आहे आई अशर अमावती. अशर अमारता, अशर अमारता बोलतात तिकडे लिहिलंय अशर अमारता. बोलतात कसं काय लिहितात हाय अमारती. बो नरगा नेत הפסוקים. बोलतात דבר עליהם הרבה את זרעכם ככוכבי השמיים הארץ अशर अमावती. כן, गमारा बघा किती मस्त पकडते शब्द. गमारा बोलते מה זה אמרתי, अशर אמרתי बोलायला पाहिजे अमारता. מה זה अमारता, तू बोललास.
इकडं काय ज्या आपण राशी शिकतो आणि समजा राशीने कुठल्या गोष्टी समजा बोलतात ना, क्रिचोत क्रिचोत म्हणजे तो डोळा डोळा मारते फक्त, आणि ते डोळा मारण्यामध्ये त्याने तो एक्सप्लेन केला. तसाच पण ज्या ज्या कुठल्या माणसांनी हा पसुकीम शिकले तिकडं, त्याला तिकडं म्हणजे जेव्हा राशी बघतील तेव्हा त्याचे राशीचे क्रिचोत आहेत, म्हणजे राशीने जे डोळे मारले तिकडे, डोळे मारले म्हणजे नाही मी डोळे मार काय नाही, काय त्यांच्या ज्या पिरुशीमध्ये ते जसं काय जोक मारल्या का करतात वगैरे, शॉर्ट पिरुष सांगतात आणि त्याच्यामधनं तुम्ही समजून घ्या. ऑब्व्हियसली जेव्हा आपण येऊ पुढच्या वेळेला बेजात अशा आपण लक्षात ठेवला तर आपल्याला तिकडचा राशी जो आहे तिकडे आपल्याला जास्ती माहिती पडेल. बोलतात तिकडे अमागती, माझे अमागती हाय अमागती बोलते तर अमागता पाहिजे होता लिहायला पाहिजे. ही इव्रित मध्ये तुम्हाला अमागती म्हणजे मी बोललो आणि अमागती, आता अमागता बोलतात तिकडे कसं काय तू शिकतो, बोलतात हाय अमागती, बोलतात हाय अमागती पाहिजे होता अमागता, बोलतात हाय अशर अमागता बायले, तिकडे लिहायला पाहिजे होता अमागता. אמר רבי אלעזר, עד כאן דברי תלמיד, מכאן ואילך דברי הרב. म्हणजे बोलतात וכל הארץ הזאת पर्यंत कोखावे השמיים. कोखावे השמיים पर्यंत ही जी गोष्ट आहे ती आहे मोशे रब्बेनूची. मोशे रब्बेनू बोलले आणि וכל הארץ הזאת अशर אמרתי, हे हाशेमनी बोलला म्हणजे त्यांनी चालू केला, मोशे रब्बेनू आणि सेनेगोरिया चालू केली, त्यांनी चांगायला चांगायला चालू केला. आणि एका स्टेज नंतर हाशेम बोले हा नखोन अशर אמרתי, जे मी बोलो ही पहिली मत आहे. रबी अलियासर बोलतात आद कान दिव्रे तलमीद आद कान दिव्रे हराब, म्हणजे इथपर्यंत तलमीदनी बोलला म्हणजे मोशे रबेनू बोलले आणि इथपासनं बोलले हाशेम. बोलतात רבי אלעזר כאן דברי תלמיד וכאן ואילק דברי הרב, ורבי שמואל בר נחמני אמר אלו ואלו דברי तलमीद. बोलतात नाही, दोन्ही गोष्ट ज्या आहेत त्या तलमीदनी बोलल्या म्हणजे मोशे रबेनू बोलला. एला כך אמר मोशे, म्हणजे पसूक जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपण त्याचा तो कसा वाचतो तसा समजायला पाहिजे. बोलता तिकडं एला כך אמר मोशे לפני הקדוש ברוך הוא, ריבונו של עולם דברים שאמרת לי לך, לך אמור להם לישראל בשמי, והלכתי ואמרתי להם בשמך, ועכשיו מה אני אומר להם? समजला? बोलतात बोलतात इकडे बोलतात इकडे עד כוכבי השמיים זה बोलतात מכאן ואילך דברי הרב אמר לו יעשה כדבריך. כן, इकडे बोलतात राशी राशी एक्सप्लेन करतात. पहिले मी ट्रान्सलेट करतो इकडे काय लिहिलंय त्याच्यामध्ये. गमारामध्ये इकडे लिहिलं आहे श्मुएल बोलतात दोन्ही ज्या गोष्टी आहेत म्हणजे दोन्ही कोखावे השמיים अशा अमावती हे दोन्ही गोष्टी तर मोशे रबेनूने बोलले. पसूक जेव्हा आपण वाचतो बोलतात तेव्हा पसूक वाचताना कसं बोलायला पाहिजे. बोलतात लिफने הקדוש ברוך הוא, बोलतात इकडे למה משה לפני הקדוש ברוך הוא ריבונו של עולם דברים שאמרת לי, ज्या गोष्टी तू मला सांगितल्यास, काय तू मला ज्या सांगितल्यास गोष्टी कधी सांगितल्या, स्नेमध्ये जेव्हा तो झाड जळत होता त्याच्यामध्ये तुझ्या माझ्या गोष्टी सांगितल्या. लेखा लेखा अमू लाहेम ले इस्रायल, मला तू सांगितलं जाऊन असं सांग, जाऊन असं सांग आम्ही इस्रायलला, जे मी सगळं सांगतोय तसंच जाऊन सांग. म्हणजे त्यांनी फक्त मोशे रबेनूने जे ऐकला ते जाऊन त्यांनी सांगितला आम्ही इस्रायलला. जर हाशेमने बोला अमावती तर मग बोला अमावती, असं बोलतात श्मुएल काय श्मुएला कथान. बोलतात तिकडे अमू लाहेम ले इस्रायल बिश्मी, म्हणजे माझ्या नावे जाऊन सांग. अलाखती बे अमावती, मी जाऊन त्यांना सांगितलं असं जाऊन सांगितलं की बोलतात ואמרתי אתן לזרעכם ונחל, כן तुझ्या नावाने मी सांगितलं तसंच सांगितलं तसंच बेशिमखा. ועכשיו מה אני अגיד लהם, म्हणजे मी आता जाऊन काय सांगू त्यांना. पहिले जाऊन तुम्हाला बोलला की त्यांना म्हणजे मी כן मोशे रबेनु बोलतात मी जाऊन त्यांना सांगितलं की हा הרבה הרבה זרעכם כוכב ושמטה, ובולतात बोलतात आणि आता जाऊन मी काय सांगू, म्हणजे मी पहिले खोटं बोललो का आता खोटं बोलतोय. जाऊ त्यामुळे बोलतात की इकडं श्मुएल बोलतात की दोन्ही गोष्ट मोशे रबेनूनेच बोलले. आणि बेमेत गमाराने इकडे एंड केला म्हणजे गमाराने एक्सेप्ट केला आलाखा की श्मुएल केन, जसं श्मुएलने बोलला तसा की की ए, ए,
मोशे रबेनूनी या दोन्ही म्हणजे अख्खा पसूक जो आहे तो मोशे रबेनूनीच बोलला, नाही की मध्ये आशेमनी चालू केला. तो अजून एक छोटासा, כן? טוב. מבלתי יכולת השם. מה זה בלתי יכולת השם? 19 אבל זה פסוק, לילאי, מבלתי יכולת השם להביא את העם הזה אל הארץ אשר נשבע להם וישחטם במדבר. מה זה בלתי יכולת? בלתי יכולת म्हणजे नाही पॉसिबल आहे. בלתי יכולת म्हणजे इम्पॉसिबल आहे. השם, להביא את העם म्हणजे इकडं שוב משה רבנו बोलतात עם इस्रायलला, ओ नाही सॉरी, त्यांच्या नमाजीमध्ये बोलतात म्हणजे इम्पॉसिबल आहे हाशेमला या लोकांना घेऊन यायला एरेच इस्रायलमध्ये. असे निष्बा म्हणजे एरेच इस्रायल जो तुम्ही प्रॉमिस केला तिकडं आणणं इम्पॉसिबल आहे या लोकांना. का? कारण की इश्केतेम बमिदबार, त्यांनी मिदबार मध्ये पाप केले. बोलतात इकडं मोशे रबेनु बिलती יכולת השם, בלתי יכולת השם, बोलतात יכול השם מביילה, बोलतात ना काय अर्थ आहे יכולת? מה זה יכולת? बोलायला पाहिजे יכול, נכון? עברית मध्ये can, he can, ליכול बोलतात, אתה יכול, אתה יכולה, כן? लिहायला पाहिजे होतं יכול, מה זה יכולת? पसूक मध्ये इव्रित लँग्वेजचे जे रूल्स आहेत ते कट नाही तिकडे, ते हे नाही होत. बोलता मी बिलती יכולת השם, יכול, יכול השם מבייל, लिहायला पाहिजे होता יכול השם. אמר רבי אלעזר, אמר משה לפני קדוש ברוך הוא, משה רבנו בולה קדוש ברוך הוא ששמו, ריבונו של עולם עכשיו יאמרו אומות העולם תשש כוחו כנקבה ואינו יכול להציל. बोलतात मोशे रबेनु आशेमच्या समोर, बोलतात की काय बोलतील माहिती आहे उमोत ओलाम म्हणजे नेशन्स ऑफ द वर्ल्ड काय बोलतील? बोलते तशाच कोको के नेकेबा, तशाच कोको के नेकेबा म्हणजे हाशेमची ताकद जी आहे ती संपली आणि त्याची ताकद जी आहे ती बाईसारखी झाली. ऑब्व्हियसली त्या बायका ज्या होत्या त्या पहिल्या पहिल्या दिवसांच्या बायका होत्या ना, आपल्या दिवसांच्या बायका, आपल्या दिवसांच्या बायका ज्या आहेत त्या अफिलू पुरुषांपेक्षा जास्त भक्कम आहेत. तर तसं नाही, पण बोलतात की बायकांसारखी त्याची ताकद झाली, त्याची ताकद ते कमी झाली म्हणजे लोक दुसरे जे नेशन्स आहेत ते असे बोलतील, बोलतील तशाच कोखो का नेकेवा वेनो יכול להציל म्हणजे त्यांना तो वाचवू नाही शकत, आता त्यांना मरायला लागेल का? कारण की हाशेमध्ये ताकद नाहीये. אמר הקדוש ברוך הוא הלא כבר ראו ניסים וגבורות שעשיתי להם על הים. बोलतात कसं काय पॉसिबल आहे? अरे ते सगळ्या लोकांनी बघितलं मी पाण्यामध्ये किती मोठे मोठे निसीम केले. काय काय असं काय अर्थ आहे की तशाच कोखो עשיתי להם על הים, אמר לפניו הקדוש ברוך הוא ששמור, बोलतात משה רבנו ריבונו של עולם עדיין יש להם לומר למלך אחד יכול לעמוד, ל31 מלכים אינו יכול. बोलतात משה रबेनू, נכון, तिकडे बोलतील, ते बोलतील की ते बोलतील की नेशन्स आहेत, नेशन ऑफ द वर्ल्ड, ते बोलतील की एक एक मेलेकच्या समोर खेळ म्हणजे फरोच्या समोर כן השם ताकद आहे, पण 31 नेशनच्या समोर מה פתאום? לא יכול, אינו יכול. बोलतात לעמוד 31 מלכים אינו יכול. לעמוד, बोलते नाही राहू शकत. אמר רבי יוחנן מניין שחזר הקדוש ברוך הוא והודה לו. बोलतात कुठून कुठून आपल्याला समजला की इकडनं या पसूक मधनं समजला, ओ ह्या ह्या स्टोरी मधनं समजला की बेमेत हाशेमनी मोशे रबेनूची तेफिला ऍक्सेप्ट केली आणि जे काय इकडे बोलले गेले की बाकीचे नेशन्स जे आहेत ते बोलतील की हा हो एक 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 बरोबर ऑब्विसली पॉसिबल, पण 31 किंगच्या समोर मा पितो नाही होऊ शकत. बोलतात होदा आलो म्हणजे त्यांनी ऍक्सेप्ट, आशेमनी ऍक्सेप्ट केला. श्याम שנאמר ויאמר השם סלחתי כדבריך, כן? פסוק מדי לילה 20 פסוק מדי ויאמר סלחתי כדבריך म्हणजे पसूक मध्ये, כן? पुढच्या पसूक मध्ये, כן? युद्ध आलेत मध्ये त्यात जाईन आणि त्यानंतर खाफ मध्ये लिहिलाय वयोमेर हशेम की सलाखती की देवा, मी माफ केला त्यांना, जसं तू बोललास माझ्यासमोर त्याप्रमाणे मी त्यांना माफ केला. बोलतात तिकडे ताने ताने दिबे रिबी इस्माईल, रबी इस्माईलच्या बेत बेत मिद्राश मध्ये बोलले गेला इस्माईल की द्वारेका,
דבריך עתידים, אה, אה, עתידים, אה, או, אה, עתידים, אה, יש מילה, בלתי יכולת, עתידין אומות העולם, כן, אומות העולם, बोलतात इकडे אומות העולם, म्हणजे पुढे जाऊन नेशन्स जे आहेत עתידים אומות העולם, לומר כן, बोलतात כן असे बोलतील, אשרי לומר כן, म्हणजे पुढे जाऊन כן बोलतील, सलाखती की देवा का म्हणजे आशेमने एक्सेप्ट केला की पुढे जाऊन अतीत मध्ये फॉरवर्ड जाऊन बोलतील की आशेम मध्ये ताकद नाहीये 31 नेशन्स अगेन आणि त्यामुळे आशेमने एक्सेप्ट केला बोलतात अश्री तलमीद रबो मोडेलो बोलतात ग्रेट आहे तो स्टुडंट ज्याच्या रावनी त्याचे जे शब्द आहेत ते एक्सेप्ट केले ואולם, ואולם חי אני אמר אולם חי אני, बोलतात पुढे पसूक मध्ये लिहिलाय ואולם חי אני אמלא כבוד את כל הארץ, म्हणजे पुढे जाऊन लिहिलंय की हाशेमनी लिहिलाय की माझा रिस्पेक्ट जो आहे तो अख्ख्या वर्ल्ड मध्ये होईल का कारण की त्यांनी सलाखती की देवारेखा म्हणजे त्यांनी माफ केला त्याच्या नेशनला शोभ ही जी गोष्ट आहे ती मोठी गोष्ट आहे काय माफ करणं कोणी कोणी ज्यांनी धक्का दिलाय आपल्याला वगैरे तो मोठा माणूस करू शकते फक्त छोटे जे जीवजंतू आहेत ते माफ नाही करू शकत बोलतात ולעולם חי אני אמר רבה אמר רב יצחק מלמד שאמר לו הקדוש ברוך הוא למשה मोशे खियातानी बिदवारेखा या गोष्टी ज्या आहेत खियातानी बिदवारेखा पुढच्या वेळेला आपण अजून एक्सप्लेन करू खियातानी बिदवारेखा म्हणजे तू मला बेमेत जीवन ठेवला इकडं एक पसूक आहे קידושת הלוי רב כן חסידי पुस्तक आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे तर की כן 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 फक्त एक पॉइंट होता की जर त्या स्टुडंटच्या गोष्टी खऱ्या आहेत आणि त्यांना बेस आहे तर त्यामध्ये एवढी काय स्तुती की ऑफकोर्स राबने ऍक्सेप्ट केला पाहिजे त्यामध्ये काय इट्स नॉट अ बिग डील की ही हॅज टू ऍक्सेप्ट की נכון נכון מאוד रावने ऍक्सेप्ट केला तर का पाहिजे रावने ऍक्सेप्ट केला तर पाहिजे तेवढा का पण म्हणतात हो पण त्या अंडरस्टँडिंगला यायला तलमीदला त्या अंडरस्टँडिंगला यायला की दाखवायला की रावच्या म्हणण्याच्या याच्यामध्ये त्याच्याकडे पण म्हणजे एक्स्ट्रा पॉइंट आहे असं आदाम केन बेमेत ते रावला दाखवणे नाखोन राव एक्सेप्ट करेल पण त्याच्यामध्ये पण म्हणजे बोलतात ना तो हुशारी जी आहे ती बुद्धिमत्ता मत्ता जी आहे की आणून दाखवायला रावच्या समोर की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करेक्ट आहेत आणि राव ऑब्व्हियसली ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्याला तो बेमेत एक्सेप्ट करते दाखवायला इकडे की तलमीद जो आहे तो बेमेत त्याला समजते बेमेत अशा तलमीदला बेमेत बोलायला पाहिजे असे नाही इकडे रावच्या बद्दल बोलायला पाहिजे रावच्या बद्दल इकडे बोलणं चाललंय याला तलमीदच्या बद्दल की तलमीद बेमेत आला लेवलला की तो कन्व्हिन्स कर त्याच्या रावला विथ इज त्याच्या गोष्टींमध्ये आणि ऑब्व्हियसली असा तलमीद जो आहे तो बेमेत अशा आदाम काय जो माणूस बेमेत त्याच्या रावला दाखवते नाही की खाली पाडून जाणे दाखवायसाठी की मी मला माहिती आहे नाही मोदेलो आणि त्याच्यामध्ये तो एक्सेप्ट पण करते म्हणजे तो कन्व्हिन्सिंग पण आहे म्हणजे कुठले कुठले ऐकलं असेल तुम्ही कुठे कुठं काय नाही राव खानांचे जे राब आहे ते प्रत्येक वेळेला आणतात तिकडे एक्झाम्पल बोलतात हा नो 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 कुठले कुठले रबानी जे आहेत ते बेमे ते त्यांना कन्व्हिन्स जरी तुम्ही करा दाखवला तरी ते बोलतात हा नो बेमे जो अस्फागा जो आहे एक्सेप्ट नाही करायला मागत आणि बेमे असे आदामचे केन रबो केन ओदालो एक्सेप्ट केन त्या तलमीदची हे आहे तलमीदची स्तुती आहे की त्यांनी बेमेत दाखवून दिला की त्याच्या गोष्टी हे आहे. नाही की राफची हे आहे की राफने एक्सेप्ट नाही केला याला तलमीद आला लेवलला की तो बेमेत आशेमच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या त्याच्या राबला ज्या आहेत त्या गोष्टी तो कन्व्हिन्स करू शकतो सध्या आपण इकडं अजून थोडा पुढे जाऊ आज नाही माहिती ऑलरेडी टाइम एक्सटेंड केलाय पण इकडं खियता आणि बिदवारेखा इकडं ह्या गोष्टींमध्ये आपण रबेनो आरिझालच्या प्रमाणे इकडे एक्सप्लेन करू बेजात अशेम पुढच्या वेळेला
या गोष्टी काय अर्थ आहे हिता आणि विधवा म्हणजे म्हणजे तू मला परत जिवंत केलं. तर बेसात अशेम आपण कंटिन्यू करू पुढच्या शिवरीमध्ये. जर अजून प्रश्न असतील तर बेसिंखा गबा हा तो मी ग्रुपमध्ये पण टाकीन उद्या सकाळी 7:20च्या सुमारास इस्रायलच्या 7:20च्या सुमारास ते रामबामचं शिवर करायची परमिशन मिळाले. केन आपल्या विनंती आले, सॉरी नाही परमिशन, विनंती आले उद्यासाठी आणि ट्युजडे साठी 7:15 7:20च्या सुमारास बेजत हशेम शाखारीत झाल्यानंतर बेजत हशेम आपण इकडं ज्यांना कोणाला पॉसिबल आहे रामबामचे शब्द चालक होते त्याच्यासाठी आपण इकडं उद्या हशेम 40 मिनिटं 30 मिनिटाचा शिवर करू आणि बेजत हशेम तिकडे आपण कंटिन्यू करू रामबामचा अभ्यास. हो सगळ्यांना एरफतो बेजत हशेम उद्या सकाळी भेटू. खुदा बाबा बोलतो इंडियाच्या जजाकुम 7:15 7:20 सुमारास. तुझा